घरातल्या साध्या चण्यापासून बनवा मस्त हॉटेल स्टाईल चना मसाला. नमस्कार मंडळी, मी अश्विनी परत एकदा तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मस्त स्वादिष्ट आणि झणझणीत चना मसाला अगदी सोप्या पद्धतीनं. मी पटकन तुम्हाला रेसिपी सांगते. हे चणे आहेत जे मी रात्री भिजत ठेवले होते. मस्त 5-6 तास भिजलेत आणि छान टपोरे दिसतायत, तुम्ही बघू शकता. आता आपण हे कुकरमध्ये घालूया. झटपट होणारी रेसिपी आहे, टेस्ट ऑसम लागते. तुम्ही एकदा करून बघायचं आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. चला आपण हे चणे आता कुकरमध्ये टाकून घेऊया. तुम्ही आता हे चणे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. पाणी बेताचं टाकायचं, खूप जास्त पाणी कुकरमध्ये टाकायचं नाही. चण्याच्या थोडी वरती येईल एवढंच पाण्याचा वापर आपण करायचा आहे. आता ह्यामध्ये थोडेसे फ्लेवर ॲड करूया, म्हणजे चणे बेचव लागणार नाहीत. आता ह्यामध्ये मी थोडंसं एक अर्धा चमचा मीठ टाकते. मिठामुळे काय होतं, चणे जेव्हा त्या मसाल्यामध्ये टाकतो तेव्हा ते एकजीव होतात, तशी वेगळी अशी टेस्ट लागत नाही. थोडीशी हळद टाकूया, अर्धा चमचा हळद टाकली आहे. ह्यामध्ये तुम्ही खड्या मसाल्याचा पण वापर करू शकता, पण नंतर ते दाताखाली येतात, त्यामुळे मी फक्त तेजपत्ता यामध्ये टाकणार आहे. आणि आता हे कुकरला झाकण लावायचं आणि तुमच्या ज्या काही कुकरच्या ज्या प्रमाणात शिट्ट्या होत असतील त्याप्रमाणे तुम्ही त्या कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या 3 किंवा 4. आणि त्यामध्ये हा चना मसाला व्यवस्थित शिजला जातो, सॉरी चणे व्यवस्थित शिजले जातात. मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी व्यवस्थित चणे शिजले पाहिजेत, कच्चे ठेवायचे नाहीत, त्यानी मग परत टेस्ट बिघडू शकते. किती सुंदर हा चणा शिजले गेलेत तुम्हाला मी दाखवते. चला आता हे साईडला ठेवूया आणि आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. तर ह्यासाठी काय लागणार आहे, तर एक 5-6 लसणाच्या पाकळ्या लागणार आहे, एक अर्धा इंच आलं लागणार आहे, हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे, कोथिंबीरचे थोडेसे देठ पण आहेत, टोमॅटो आणि कांदे मात्र 4-5 मी बऱ्यापैकी साईजचे म्हणजे मीडियम साईजचे कांदे घेतले होते, ते बारीक चॉप करून घेतले. आता मिक्सरलाच्या जारमध्ये आपण हे आल्याचे तुकडे टाकूया, लसूण टाकूया आणि बऱ्यापैकी जी काही स्टेप आहे मसाल्यांची ती ह्या स्टेजलाच पूर्ण होणार आहे. त्यामध्ये मी लाल तिखट पण वापरणार आहे, पण 2 मिरच्या टाकल्यात, त्यांनी टेस्ट खूप सुंदर लागते. आता हे कोथिंबिरीचे देठ आहेत, ह्यामध्ये खूप सुंदर फ्लेवर असतो. शक्यतो कोवळे देठ जे असतात ते मसाल्यांमध्ये वापरायला यूज करायचे, खूप सुंदर टेस्ट लागते. चला आता टोमॅटो पण मी कट केलेत, ते पण ह्यामध्येच घालून घेऊया. वेगळे मसाले किंवा चॉपिंग कटिंग करायचं अजिबात ह्या मसाल्याला टेन्शन. अगदी सोप्या पद्धतीने हा चना मसाला तयार होतो. चला पटकन आता काय करूया, ह्यामध्येच बाकीचे जे आपल्याला मसाले टाकायचे आहेत ते ह्यामध्ये ॲड करून घेऊया. आता ह्यामध्ये 2 चमचे मी धने पावडर टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अख्खे धणेसुद्धा वापरू शकता, पण मी धने पावडर असल्यामुळे ती टाकली आहे. आता ह्यामध्ये काय करूया, किचन किंग मसाला जो आहे तो 1-2 चमचा पण ह्यामध्ये टाकायचा आहे. तुम्ही कोणताही घरात जो अवेलेबल असेल तो गरम मसालासुद्धा वापरू शकता. आता लाल तिखट तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या स्वादानुसार तुम्ही कमी जास्त करा. आपण हिरवी मिरची वापरली, याचा थोडासा अंदाज घेऊन तुम्ही ह्या तिखटा-मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ह्यामध्ये मीठ पण तुम्ही लागलीच वापरू शकता, तुम्हाला फोडणीत वापरायचं असेल तरीही चालेल. चला तुम्हाला मी दाखवते, खूप सुंदर हा मसाला वाटला गेलाय, अगदी बारीक वाटून घ्यायचा. आणि आता आपण काय करूया, हे फोडणीला घालून घेऊया. पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये तेल टाकायचं. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता, पण तूप मी वरती घालणार आहे नंतर, त्यामुळे मी फोडणीसाठी तेलाचाच वापर करणार आहे. तेल व्यवस्थित गरम झालं, आता त्यामध्ये मी जिरे टाकलेत. जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे आणि यामध्ये आता खूप सारा कांदा, म्हणजे साधारण 3 ते 4 मोठे कांदे मी वापरलेत आणि ते अगदी कॅरेमलाइज होईपर्यंत, म्हणजे अगदी त्याचा कलर डार्क होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा जरा जरी कच्चा राहिला तरी तुम्हाला ती टेस्ट येणार नाही. त्यामुळे थोडे पेशन्स ठेवून तुम्हाला हा कांदा भाजावा लागेल. कांदा भाजताना मी मीठ टाकलंय आणि कांदा हा व्यवस्थित भाजून घेतलाय. तुम्ही बघू शकता थोडासा असा डार्क होत आलाय. आता ह्यामध्ये बाकीचं आपल्याला काहीच टाकायचं नाही, कारण आपण मसाल्याच्या जे केलाय आपण मसाला त्यामध्ये सगळे फ्लेवर ॲड केलेत. त्यामुळे फक्त आपल्याला तो आता मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता काय करूया, थोडंसं यामध्ये पाणी पण टाकून घेऊया, म्हणजे मसाल्यात ज्यामध्ये आपण वाटलं जारमध्ये, त्या जारमध्ये पण थोडंसं पाणी टाकून तो जो काही राहिलेला मसाला असेल तो पण ह्यामध्ये टाकायचा. होतं काय, तो मसाला पण वाया जात नाही आणि पाण्याच्या क्वांटिटी असल्यामुळे मसाला खाली लागत नाही आणि आपल्याला हवा तसा व्यवस्थित शिजला जातो. तुम्ही बघू शकता छान याला तरी यायला सुरुवात झाली आहे. आणि आता आपण अजून एक 5-10 मिनिटं हा मसाला व्यवस्थित परतवून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण चणे ॲड करणार आहोत. आता ह्यामध्ये ह्या स्टेजला तुम्ही आमचूर पावडर पण ह्यामध्ये टाकू शकता, त्यानी फ्लेवर आणखीन थोडासा छान येतो. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला 1 चमचाभर टाकला तरी चालेल. चला आता काय करूया, हे जे चणे आपण शिजवले त्यातला थोडासा पोर्शन घ्यायचा, असा थोडासा कुस्करायचा आणि तो यामध्ये ॲड करायचा. ह्याने होतं काय, थोडा आपल्या त्या ग्रेव्हीला थिकनेस येतो, म्हणजे चणे असे मोकळे मोकळे होत नाही, थोडंसं असं क्रीमी टेक्स्चर त्याला मिळतं. आणि आता थोडेसे ते कुस्करलेत मी आणि ते काय करूया, थोडेसे मिक्स करून घेऊया तेलाबरोबर, मसाल्याबरोबर. छान त्याचा एक बाइंडिंग त्याला येऊ देत आणि तुम्ही बघू शकता परत एकदा छान त्याला तरी सुटायला सुरुवात झाली आणि मग मी ह्यामध्ये चणे मिक्स केलेत. आता हे चणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
घेऊया. ह्यामध्ये पाण्याची क्वांटिटी तुम्हाला कशा थिकनेसमध्ये हवं आहे किंवा जास्ती पातळ हवं आहे, जसं कसं तुम्हाला ती क्वांटिटी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आणि छान 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या. चणे आपले शिजलेले आहेत, मसाला छान शिजला गेला आहे. आता फक्त हे एकत्र शिजवल्यामुळे ह्याला एक छान फ्लेवर येतो, एवढंच असतं. आणि आता आपण काय करायचं, गॅस थोडा स्लो ठेवायचा आणि स्लो फ्लेमवर आपल्याला ही आता सगळी पुढची प्रोसेस जी आहे ते होऊ द्यायची आहे. आता या स्टेजला तुम्ही तिखट मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्या. पाणी कमी जास्त वाटत असेल तुम्हाला तर ते ॲडजस्ट करून घ्यायचं. सगळी ॲडजस्टमेंट झाल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि हा चणा मसाला छान उकळू द्यायचा. ह्या चणा मसाल्याची खासियत हीच असते, की जितका वेळ तुम्ही तो शिजवणार किंवा जितका वेळ तो गॅसवर राहणार तितका वेळ त्याचा फ्लेवर छान अजून इन्क्रीज होत राहतो आणि खूप सुंदर क्रीमी स्ट्रक्चर त्याला येतं. झाकण ठेवलं मी, झाकण ठेवलं 5-10 मिनिटं आणि त्यानंतर तुम्ही बघा छान याला तरी यायला सुरुवात झाली आहे. आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया. खूप सुंदर याची टेस्ट वाढते. आता हा कशावर आता बऱ्याच ठिकाणी हा चणा मसाला पुरीबरोबर सर्व्ह केला जातो, पण असं काहीच नाहीये. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सुद्धा हा तितका स्वादिष्ट लागतो. चला तुम्ही बघू शकता छान ह्याला आता एक तरी किंवा एक स्ट्रक्चर यायला सुरुवात झालं आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये अजून थोडासा फ्लेवर ॲड करण्यासाठी 1-2 चमचे तूप टाकायचं. आता तुम्हाला अजून सांगते, तुम्ही जर हलवाई स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल अजून थोडा याला टच द्यायचा असेल, तर आल्याचे छान-छान असे बारीक तुकडे करून ह्यावर टाकू शकता. त्यांनी पण अजून स्वाद वाढतो. चला आपला चणा मसाला बघता-बघता तयार आहे आणि आता खाण्यासाठी तुम्ही सर्व्ह करू शकता. बरं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन आपल्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा साध्या सोप्या आणि मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. परत एकदा भेटू नव्या रेसिपीसोबत.